पितृभूमी इस्रायल प्रमाणेच मातृभूमी भारताच्या कायम ऋणात राहू, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं. पाहुयात पुढची बातमी. इराणच्या निशाण्यावर समुद्रातले ऑइल टँकर्स पाहायला मिळतात. इराणकडून जगभरातल्या कच्च्या तेलाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न होतो. होमुर्झू नंतर सोमवारी ओमानच्या आखातामध्ये जहाजावर हल्ला झाला. ओमान आखातातल्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला. तर या युद्धाचा कोणत्या देशांना सध्या फटका बसतोय आपण पाहूयात. होमुर्झूची खाडी इराण, यूएई आणि ओमान यांना मोठा फटका सध्या बसतोय. होमुर्झूच्या खाडीतून जगभरात 200% तेल पुरवठा होतो. दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा केला जातो. भारत 60% तेल मध्य पूर्वेतून घेतं. चीन 40% तेल मध्य पूर्वेतून घेतं. त्यामुळे अनेक देशांना सध्या याचा फटका बसतोय. जपानमध्ये 75% तेल हे मध्य पूर्वेतून येतं. तिकडे सौदी अरेबिया सुद्धा 80 ते 90% तेल होमुर्झूच्या खाडीतून निर्यात करतं. पाकिस्तानमध्ये 90% तेल मध्य पूर्वेतून येतं. यूएईमध्ये 72% तेल हे होमुर्झूच्या खाडीतून निर्यात होतं. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे भारतीय पर्यटक अडकलेल्या महाराष्ट्रातल्या